पण विचार करत आहात की यार कपड्याचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, पण नाही कळत नेमकं कुठलं प्रॉडक्ट ठेवायचं. आता भरपूर कपड्यांमध्ये व्हरायटीज आहे. साडी आहे, सूट आहे, लेहंगा आहे, किड्सवेअर आहे, मेन्सवेअर आहे. आता हे कपडे सुद्धा सीझन वाईज चालतात. आता तुम्ही म्हणणार, अहो मॅडम काय गोष्ट करत आहात. खरंच, कारण की सीझन वाईज काही कलेक्शन जास्तीत जास्त चालत असतात. असं अदर सीझन पण चालतात, पण जेवढं त्याचा रनिंग असते ना सीझनमध्ये, तेवढं तुम्हाला ऑफ सीझनमध्ये रिझल्ट नाही मिळत. तर आता पुढे येणार आहे उन्हाळा. तर उन्हाळ्यात आपण कुठलं कलेक्शन जास्त ठेवायचं किंवा ठेवण्याचा विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा. कारण की उन्हाळ्यात एकच मटेरियल जास्त विकलं जातं, ते म्हणजे की कॉटन. कॉटनमध्ये ड्रेस मटेरियल असेल किंवा कुर्ती असेल किंवा मेन तर म्हणजे साडी असेल. तर आपलं मेन पॉइंट असणार आहे साडीवर. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच कव्हर करणार आहोत की कॉटन साडी उन्हाळ्यात जास्तीत जास्त विकली जाते. या टॉपिकवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं बोलणार. तर मंडळी, चला आपण बघूया कॉटन साड्यांचं कलेक्शन जे उन्हाळ्यात महिला जास्तीत जास्त वेअर करत असतात. आणि कॉटन मटेरियल इतकं सॉफ्ट देतं अजमेरा फॅशन, ज्यामध्ये पहिलीच तुम्ही प्रिंट बघत आहात, ज्यावर आहे ना आपण म्हणू ना की त्याच्यावर खडी प्रिंट बनवलेली आहे. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर याच्यावर डिझाईन्स बनवली. आपण थोडं याला ओपन करूया. बघा, ऑल ओव्हर म्हणजे की पूर्ण साडीमध्ये यावर जे आहे ना विविंगचं काम मिळून जाणार आहे. लेसवर खूप छानपैकी प्रिंट बनवलेली आहे. आणि ह्या सर्व साड्या उन्हाळ्यात जास्त विकल्या जातात. आणि जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना, तर मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेल. कारण की उन्हाळ्यात हे मटेरियल म्हणजे की नुसतं तुम्ही कॉटन मध्ये साडी ठेवली किंवा कॉटन मध्ये कुर्ती ठेवली किंवा अदर तुम्ही कॉटनचे मटेरियलचे कुठले दुसरे प्रॉडक्ट ठेवले तरी काय हरकत नाही. कारण की कॉटन मटेरियलच का ठेवायचं उन्हाळ्यात, हाही एक मोठा प्रश्न आहे. कारण कॉटन मटेरियल शरीरासाठी खूप म्हणजे आपण सेफ म्हणतो, सेफली एकदम छान असतं आणि सॉफ्ट असतं ते अंगावर. आणि इतकं छान म्हणजे की बाकीचे जे प्रॉडक्ट असतात ना, त्याने आपल्याला थोडीशी इचिंग वगैरे होते किंवा काहींना एलर्जी येते. बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम येत असतो. म्हणून काय असतं ना, जर तुम्ही कॉटन मटेरियल नेहमी यूज केलं. आता बघा, आपण बाजारात जर गेलो ना, तर आपण पहिले कुठलाही ऍटलीस्ट रुमाल जर घ्यायला गेलो, तर आपण पहिले असं म्हणतो की कॉटनचा आहे का, पॉलिस्टर तर नाहीये ना. तर मग त्याच पद्धतीने तुम्हाला कॉटन मटेरियल ठेवायचं आहे. जसं हे कलेक्शन बघा, खूप सुंदर तुम्हाला यामध्ये पण प्रिंट मिळणार आहे. कॉटन मध्ये तुम्हाला लिननचा कपडा हवा असेल यामध्ये किंवा कोटा कॉटन म्हणतात ते मटेरियल तुम्हाला मिळून जाणार आहे. बाटिक प्रिंट येते याच्यामध्ये. तुम्हाला जे हवंय तुम्ही कॉटन मटेरियल मधून घेऊन जाऊ शकता. आणि हे सर्व कलेक्शन आपल्याला होलसेल मध्ये घ्यायचे. कारण होलसेल मधून आपण ज्या ठिकाणातून प्रॉडक्ट घेतो ना मंडळी, त्या ठिकाणी आपल्याला खूप स्वस्तामध्ये पडतं. एका प्रॉडक्ट मागे आपण 50, 100, 150 पण एरिया वाईज तुम्ही मार्जिन लावू शकता. नाहीतर तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही तर म्हटले होते एका साडीमागे 100 रुपये कमवू शकतो. नाही, एरिया वाईज डिपेंड करत असतं. त्याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन आपल्या मार्जिननुसार ठेवायचे आहेत. नाहीतर तुम्ही हेवी कलेक्शन जर ठेवून घेतला तर मग स्टार्टिंगला तुमचा बिझनेस थोडा हळूहळू चालेल. कारण की कसं असतं ना, जेव्हा आपण बिझनेस स्टार्ट करतो ना, तेव्हा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की आपले कस्टमर आपल्याकडून काय मागत आहे. आणि मेन तर म्हणजे सीझन प्रमाणे कलेक्शन ठेवायचे. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात या तिघ ऋतूंमध्ये कुठलं कलेक्शन जास्त विकलं जाईल आणि त्यातल्या त्यात मटेरियल कुठलं जास्त विकलं जाईल, हा तुमचा मेन पॉइंट असणार आहे. त्यामध्ये आपण व्हाईट मध्ये बघूया. खूप सुंदर आहे. व्हाईट मध्ये तुम्हाला हे बघू शकता, कॉन्ट्रास्ट मध्ये खूप सुंदरशी ही लेस दिलेली आहे जरीची आणि इतकी सॉफ्ट आहे. आता बऱ्याच महिला विचार करत असतील की ही कडक असेल का, कारण वेअर केल्यानंतर ती टुचते, म्हणजे अशी ती इचिंग वगैरे होते. तर बिलकुल नाही. बघा, अगदी सॉफ्ट याचं काठ येणार आहे. कारण की ज्या महिला असतात, ज्या बायका असतात, हे बघा, यामध्ये तुम्हाला व्हाईट कलर मोस्टली आजी वगैरे असतात, थोडे एजेड असतात ना, त्यांच्यासाठी ह्या अशा साड्या असतात. तर तुम्ही आरामशीर त्यांना देऊ शकता आपल्या कस्टमरांना सांगून. एकदम कॉन्फिडन्सली, टेन्शन घेण्याची गरज नाहीये. आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस सुद्धा मिळत असते. फक्त होलसेलमध्ये घ्यायचे, कारण की होलसेलमधून जेव्हा आपण कुठलेही कलेक्शन घेत असतो, तर त्यामध्ये आपल्याला चांगली मार्जिन आपण कस्टमराकडून घेऊ शकतो. कारण की कसं असतं ना, जेव्हा आपण कुठलेही प्रॉडक्ट होलसेलमध्ये घेत असतो, कारण की ते लोक स्वतः बनवत असतात, म्हणून तुम्हाला कपडा खूप स्वस्त मिळत असतो. त्यामध्ये कलेक्शन अजून भरपूर आहेत. बघा, रॅन्डमली मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे. हे असे सर्व कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात बंच टू बंच. फक्त 8 ते 10चं सेट असतं मंडळी. त्याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे. नक्कीच एकदा भेट द्या.
जर तुमच्या डोक्यात असेल की उन्हाळ्याच्या हिशोबाने बिझनेस स्टार्ट करायचा असेल, तर ह्या सर्व साड्या तुमच्यासाठी आजच व्हिजिट करा आणि हे सर्व कलेक्शन परचेस करून आपला बिझनेस लगेच स्टार्ट करा. भरपूर कलेक्शन आहे मंडळी, पण एक छोट्याशा व्हिडिओमध्ये काय-काय कव्हर करू आणि काय-काय तुम्हाला दाखवू. म्हणून तुम्हाला म्हणते की भेट दिला तर अतिउत्तम असणार आहे. व्हिडिओ आवडला ना, तर चला व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.